मित्रांनो, आपण आहोत रतनगडावर आणि रतनगडावर हे जे वास्तू आहे किंवा हे जे काय जुनं एक पडलेलं बांधकाम आहे याचा वापर जुन्या काळी बंकर आणि टेहळणी भरून बनवून केला जायचा. सध्याच्या काळात जे टँक्स असतात आर्मी टँक्स त्याप्रमाणे याचा वापर केला जायचा. खाली याला होल्स आहेत खूप सारे आणि चारी बाजूंनी सर्वत्र नजर ठेवण्यासाठीच्या गोष्टी आहेत. खाली समोर एक पाण्याचा टाका आहे, इथे एक ध्वज लावलेला आहे आपण पाहू शकतो. समोर तिकडे एक पाण्याचा टाका आहे. मग असे आपण सांगितल्याप्रमाणे हे जे आहेत इथे असे होल्स आहेत. या होल्स आता हे बुजलेलं आहे आणि इथून जर पाहिलं तर हे सरळ होल्स खाली जातात. याच्यातून तोफा बाण किंवा काही शस्त्रास्त्र सोडली जायची आणि याला पायऱ्या आहेत बाहेर उतरायला. पाहूया आपण ते. चला अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे. इथून पायऱ्या आहेत आणि आतमध्ये हे बंकरप्रमाणे एक बंदिस्त जागा. आपण वरचा व्यू पाहिला होता, हा जर खालून व्यू पाहिला तर हे पाण्याचं टाक आहे आणि आपण ज्या बंकरची किंवा टँकची रचना पाहिली ती वरच्या बाजूने तर ही आहे दगडामध्ये बांधलेली आहे पूर्णपणे आणि चारी बाजूने होल्स आहेत. इथं पाण्याचा टाक आहे. अरे तेवढं येते